सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मेने झुकली जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती बनला। मराठ्यांचा राजा छत्रपती बनला ही गोष्ट काही सामान्य नव्हती। स्वराज्य हे काही वडिलोपार्जित मिळकतीचे धन नव्हते, ते निर्माण झाले हजारो मावळ्यांच्या बलिदानाने, शिवरायांच्या अथक अविरत प्रयत्नाने आणि जिजाऊ माँसाहेबांच्या दृढ संकल्पनाने। आणि आज अशा आपल्या लाडक्या राजाचा शिवराज्याभिषेक दिन आणि हा दिवस रायगडावर कसा साजरा होतो ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। 5 जून सायंकाळी 6 वाजता आम्ही पाचाडच्या पार्किंगमध्ये पोहोचलो। तिथून एसटी बसेसची सोय पायथ्यापर्यंत जाण्यासाठी केलेली होती। सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद होता आणि बसमध्ये बसल्या बसल्या सगळ्यांनी शिवरायांचा जयघोष चालू केला। रायगडावर बऱ्याच वेळा गेलेलो, पण शिवराज्याभिषेकाला पहिल्यांदाच चाललेलो, त्यामुळे एक मनामध्ये वेगळाच आनंद होता। 10 मिनिटांमध्ये रायगडच्या पायथा पार्किंगला पोहोचलो आणि तिथून चालत चालत पायथ्यापर्यंत निघालो। सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। पायथ्यापासून गड चढण्यास चालू केला। प्रचंड अशा गर्दीमध्ये एक वेगळंच वातावरण होतं। 12 रायगडचे कार्यकर्ते गर्दीचे उत्तमरित्या नियंत्रण करत होते, त्यामुळेच वरती चढण्यास कुठेही अडथळा येत नव्हता। एवढा जनसमुदाय मी पहिल्यांदाच बघत होतो। फायनली 1.5 ते 2 तासानंतर आम्ही गडाच्या वरती पोहोचलो आणि एक वेगळं समाधान लाभलं। ते बघतो तर काय, होळीच्या माळावर एक वेगळंच वातावरण होतं। होळीच्या माळावर आल्यावर कुठेही न जाता पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं। प्रत्येकामध्ये एक वेगळं चैतन्य, एक वेगळाच आनंद जाणवत होता। होळीच्या माळावरून आम्ही नगरखान्याकडे आलो। आतमध्ये सुंदर असे पोवाडे चालू होते। हिरोजी इंदुरकरांनी केलं। आजही शिवसमाधीला दर्शनाला तुम्ही गेला तर तो पायरीचा दगड साक्ष देत आहे। सेवेची थाई चप्पल हिरोजी इंदुरकर, हिरोजी इंदुरकर। शिवाजी महाराज की पोवाडे बघितले। त्यानंतर 9:30 वाजता जेवण केले। जेवणाची सुद्धा उत्तम सोय असते आणि नंतर पुन्हा एकदा होळीच्या माळावर आलो। होळीच्या माळावर एक वेगळा जल्लोष चालू होता। तिथं मल्लकाम करणाऱ्या मुलं आणि मुली त्यांची सुंदर अशी कला दाखवत होते। संपूर्ण रायगड सुंदर अशा धुक्यामध्ये हरवला होता। त्या सुंदर वातावरणात जिकडे बघल तिकडे जल्लोष चालू होता। विविध प्रकारचे असे खेळ चालू होते। एक वेगळंच वातावरण होतं, जणू स्वर्गच अवतरला होता रायगडावर। रात्री ठीक 11 वाजता जगदीश्वर मंदिराच्या बाहेर एक सुंदर अशी जागा शोधली झोपण्यासाठी। झोपण्याची तयारी करून जगदीश्वर मंदिरामध्ये एक फेरी मारली तर जगदीश्वर मंदिरामध्ये सुंदर असं कीर्तन चालू होतं। जिकडे जाल तिकडे वेगवेगळे कार्यक्रम चालूच होते। जगदीश्वर मंदिराच्या आवारामध्ये सुद्धा भरपूर लोक झोपलेली होती। आम्ही मात्र रायगडावर मोकळ्या पटांगणामध्ये झोपण्याचा आनंद घेतला।
सुंदर अशी ही धुक्याची चादर सगळीकडे पसरली होती आणि अशा या मनमोहक वातावरणात झोपण्याचा आनंद काही वेगळाच होता. अंगावर चादर घेऊन झोपलेलोच होतो तेवढ्या सुंदर अशा फटाक्यांचा आवाज आला. बघतो तर काय, आकाशात एक वेगळंच वातावरण होतं. सुंदर असे फटाके आकाशात फुटलेले दिसत होते. 6 जून पहाटे 5 वाजता उठलो, तयार झालो आणि निघालो होळीच्या माळाकडे. बघतो तर काय, सगळीकडे भगवमय वातावरण तयार झालं होतं. भरपूर असे लोक होळीच्या माळावर जमा होते. त्यानंतर नगारखान्याकडे आलो आणि आम्हाला दिसले करमाळ्याहून आलेले आमचे जुने मित्र. नगारखान्यासमोर प्रचंड अशी गर्दी होती, कारण ठीक 7 वाजता इथं ध्वजारोहण होणार होतं. हळू नगारखान्याकडे गेलो तशी गर्दी वाढतच होती. ते सगळेजण ढोल ताशाच्या नादावर थिरकत होते. एक वेगळंच माहोल, एक वेगळंच वातावरण होतं. हा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो. सकाळचे 7 वाजले तर धुक्याची सुंदर चादर रायगडावर होतीच आणि अशा सुंदर वातावरणात हा जल्लोष चालू होता. नंतर नगारखान्याकडून राजदरबाराकडे निघालो. आतमध्ये राज्याभिषेकाची तयारी चालूच होती. त्यानंतर नगारखान्याच्या बाहेर ध्वजारोहण झालं. राजदरबारामध्ये भरपूर असे कार्यक्रम चालूच होते. भरपूर अशा गर्दीमुळे आम्हाला जवळ जाऊन हे कार्यक्रम बघता येत नव्हते. राज्याभिषेकासाठी वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवरून वेगवेगळ्या नद्यांचं जल आणण्यात आलं. त्यानंतर संभाजीराजांच्या हस्ते विधीपूर्वक राज्याभिषेक करण्यात आला. हा क्षण अविस्मरणीय होता. राजदरबाराच्या मागे वेगवेगळे वाद्य पथक आपली कला सादर करण्याच्या प्रतीक्षेत होते. पण उशीर होत असल्याने आम्ही आता निघण्याच्या तयारीत होतो. राज्याभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा होळीच्या माळाच्या दिशेने निघालो. प्रचंड असा जनसमुदाय आता वाढतच होता. होळीच्या माळावर वेगवेगळे कार्यक्रम चालूच होते. वेगवेगळ्या गावचे लेझिम पथक, ढोल पथक त्यांची कला सादर करतच होते. गडावर आता पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती.
तेवढ्यात होळीच्या माळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे सुंदर असे दर्शन झाले. प्रचंड अशा गर्दीमध्ये गडावून खाली उतरण्यास चालू केलं. आपला जन्म या शिवरायांच्या पवित्र अशा भूमीत झालाय याचा सार्थ अभिमान वाटत होता. रायगडावरचे हे 2 दिवस अविस्मरणीय होते. शिवराज्याभिषेकाचा हा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर रायगडावर यायलाच पाहिजे. शिवराज्याभिषेकाचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा.